महत्त्वाच्या घडामोडींचा विस्ताराने आढावा घेणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। पाकिस्तानी क्रिकेट टीम आशिया चषकातून बाहेर पडणार आहे असा दावा पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजने केला आहे। पाकिस्तान आज यूएई सोबतची मॅच खेळणार नाहीये। पीसीबीने पाकिस्तानी खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्यास सांगितलेलं आहे। तर पाकिस्तानने आशिया चषकातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। मॅच रेफरी अँडी बायक्रॉफ्टला न हटवल्यानं पाकिस्तानने हा निर्णय घेतलेला आहे। आशिया चषकामध्ये आज पाकिस्तानचा सामना यूएई सोबत होणार होता, मात्र पाकिस्तानी खेळाडूंना हॉटेलमध्ये परतण्याचे आदेश पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने दिलेले आहेत। यूएईचा संघ सामन्यासाठी मैदानामध्ये पोहोचलाय, मात्र पाकचा संघ हॉटेलमध्ये परतलेला आहे। भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हँडशेक केलेलं नव्हतं आणि त्यानंतर मॅच रेफरी अँडी बायक्रॉफ्ट यांनी भारतीय खेळाडूंवर कोणतीही कारवाई केली नव्हती। त्यामुळे मॅच रेफरीलाच हटवा अशी मागणी पाकिस्तानी क्रिकेट बोर्डानं आयसीसीकडे केलेली होती, पण आयसीसीनं मॅच रेफरीला हटवण्यास नकार दिला होता। त्यामुळे पाकिस्ताननं आशिया चषकातूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुढच्या बातम्यांकडे वळूयात। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचं प्रवेशद्वार ढकलून मोर्चेकरी शेतकऱ्यांनी आत प्रवेश केल्याचा प्रकार घडलाय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश न दिल्यानं शेतकऱ्यांचा संताप यावेळेला पाहायला मिळाला। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश न दिल्यामुळे अक्षरशः गेट तोडून जळगावात कलेक्टर ऑफिसचं गेट ढकलत बच्चू कडूंसह शेतकऱ्यांनी आतमध्ये प्रवेश केला। पोलिसांना न जुमानता शेतकरी कलेक्टर ऑफिसमध्ये शिरले। जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे जाण्यास बच्चू कडूंना पोलिसांनी विरोध केला। मात्र पोलिसांचा विरोध झुगारून बच्चू कडू जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये पोहोचले। केळीच्या भावातली घसरण आणि कर्जमाफी या शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या। जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चाच्या ठिकाणी येत मागण्यांचं निवेदन स्वीकारावं अशी शेतकऱ्यांची मागणी होती, मात्र जिल्हाधिकारी मोर्चास्थळी न आल्याचा आरोप करत बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसले। एक सेकंड सर, आपण सगळे विषयावर चर्चा करू। आता आपण इकडे आलेले आहोत, आपण सगळे विषयावर चर्चा करू। संबंधित अधिकारी आता तो आमचा मान अपमान बाजूला ठेवू। चला आता प्रश्न कलेक्टर तुम्हाला आले असतं काय वाईट झालं असतं? असं नाही सर, आपण लोक कल्याणकारी अधिकारी म्हणून आहे ना। आपण प्रोटोकॉल तोडून किती काम करतोय सर? प्रोटोकॉल नहीं है, बरोबर नहीं है। नहीं सर, हम आपसे बहुत अलग उम्मीद रखते थे और आप ही फिसल गए। पाकिस्तान आणि यूएईची आजची मॅच होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहता 1 तास सामना पुढे ढकलल्याची माहिती जी आहे ती मिळतेय। पाकिस्तान आणि यूएईची आजची मॅच होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। रात्री 8 वाजता पाकिस्तान विरुद्ध यूएई हा सामना होणार होता। पीसीबी अधिकाऱ्यांनी आयसीसी सोबत चर्चा जी आहे ती त्यांची सध्या सुरू आहे, त्याच्यामुळे पाकिस्तान आणि यूएईची आजची मॅच होण्याची शक्यता वर्तवली जाते। 1 तास सामना पुढे ढकलल्याची माहिती आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आयसीसी सोबत आता चर्चा सुरू आहे। पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची ही माहिती आहे। बीडमध्ये भूमिपूजनापासून तब्बल 40 वर्षांनंतर रेल्वे आली। बीड ते अहिल्यानगरपर्यंतच्या रेल्वे सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला। मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे, बजरंग सोनवणे उपस्थित होते आणि यावेळेला सोहळ्यातच बीड जिल्ह्यामधल्या लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवादाचं नाट्य रंगलं। भूमिपूजनापासून तब्बल 40 वर्षांनंतर बीडमध्ये रेल्वे आली। बीड ते अहिल्यानगरपर्यंत धावणाऱ्या रेल्वेचा उद्घाटन सोहळा पार पडला।
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे हे उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होते. पण या सोहळ्यातच बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींमध्ये श्रेयवादाचं नाट्य रंगलं. मी आदरणीय सीएम साहेबांना म्हणलं, एक वेळ माझं नाव नाही घेतलं तरी चालेल, पण आमच्या प्रीतम ताईचं नाव आवर्जून याच्यामध्ये घ्या. 10 वर्ष ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली. म्हणजे बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात. नांगरलं कोणी, पेरणी कोणी केली आणि कापणीच्या वेळी आमचे बाप्पा आले. बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलं, त्याचं काम करण्याचा सालकरी गडी म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. मी रेल्वेचा ट्रॅक टाकण्याच्या मागे मिटिंगा घेऊन आजपर्यंत रेल्वेच्या जीएम पासून चीफ इंजिनियर पर्यंत, मिनिस्टर पर्यंत, बोर्डाच्या अध्यक्षापर्यंत आतापर्यंत मी जवळपास 16 मिटिंगा घेतलेल्या आहेत. आणि त्या बैठकामधून काय फलित झालं तर आपली रेल्वे आजपर्यंत आपल्याला इथं आलेली आहे. मी माननीय मंत्री पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल श्रीमती पंकजा मुंडे मॅडमना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करावे. सोहळ्याच्या वेळेला पंकजा मुंडेंचं नाव भाषणासाठी पुकारण्यात आलं. त्यावेळी अजित पवार मुख्यमंत्र्यांशी काहीतरी बोलताना दिसले. पंकजा मुंडे माईक समोर आल्या आणि काही क्षणासाठी थांबल्या. त्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा व्यासपीठावर जाऊन बसल्या आणि खासदार बजरंग सोनवणे भाषणाला आले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बोलताना का टाळलं माहित नाही, पण मुख्यमंत्र्यांनी दादांनी बोलायला संधी दिली, त्याबद्दल तुमचे आभार. ज्यांनी मार्गदर्शन केलं, ज्यांच्यासाठी मी परत तिकडे गेले आणि त्यांना मार्गदर्शन करायची संधी मिळाली, ते खासदार बजरंग बाप्पा सोनवणे. बजरंग बाप्पा, तुमचे ते बॅनर बघून मला आठवण झाली आमच्या दबंग खासदाराची. कारण तुम्ही लिहिले दबंग खासदार, तर दबंग खासदार ज्यांना पहिल्यांदा उपाधी दिली त्या खासदार प्रीतमताई मुंडेंशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही. उद्घाटन कार्यक्रमापूर्वी मुंडे समर्थकांनी गोपीनाथ मुंडे यांचे फोटो झळकावले. गोपीनाथ मुंडे अमर रहे अशा घोषणाही देण्यात आल्या. खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांनीही दबंग खासदार असे फलक झळकावले. मुंडे आणि सोनवणे समर्थकांची अजित पवारांनी भाषणातून चांगलीच कानउघडणी केली. वेगवेगळ्या भागात जात असतो, परंतु तुम्ही अशाच चेकाळलाय. तुमचे नेते उठले की हो काय तुम्ही कधी रे सुधारणार तुम्ही. परत मग मी बोललो की दादा आले आणि आम्हाला बोलले, अरे जग कुठं चाललंय, इतर देश कुठं चालले, इतर राज्य कुठं चालली, आपण जरा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. उद्घाटन सोहळ्यात गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीनं पंकजा मुंडे भाऊक झाल्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी बीडची रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण करत असल्याचं सांगितलं. 2014 मध्ये मुंडे साहेब मंत्री बनून केवळ 6 दिवस जगले. या जिल्ह्यामध्ये जीवित रूपात येऊ शकले नाही. आज त्यांची आठवण मला काय, तुम्हाला प्रत्येकाला येते. सगळ्यांना, जे बाप्पांना टाळ्या मारतायत त्यांनाही येते, जे मला टाळ्या मारतायत त्यांनाही येते. कारण मुंडे साहेबांच्या नावाविषयी कोणाच्या मनात किंतु परंतु कधीच नाही. पितृपक्ष चाललेला आहे. आपण अखरपक म्हणतो. पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं, त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात. आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती. ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय. बीडच्या रेल्वेला विलंब झाल्याबद्दल अजित पवारांनी बीडच्या लोकप्रतिनिधींना स्टेजवरूनच सुनावलं. 95-96 मध्ये सुरू झालेलं काम जवळपास 30-35 वर्षांनी पूर्ण होत आहे. खरं बीडकरांनी पण एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे की इतक्या वर्ष जर आपण कामाला लावू लागलो तर याच्यात एक पिढी गेली, अख्खी एक पिढी गेली. परळी, बीड, अहिल्यानगर असा 261 किलोमीटरचा हा मार्ग आहे. आज या रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा बीड ते अहिल्यानगर सुरू झालाय. पुढील वर्षापर्यंत हा संपूर्ण रेल्वे मार्ग सुरू होणार आहे.
बीड ते अहिल्यानगर रेल्वेला 5.5 तासांचा वेळ लागणार आहे. आठवड्यातील 6 दिवस ही ट्रेन धावणार आहे. रविवारी ही ट्रेन धावणार नाही. बीड ते अहिल्यानगर मार्गासाठी 45 रुपये तिकीट आहे. सकाळी 6 वाजता अहिल्यानगरहून ट्रेन सुटेल. ती ट्रेन दुपारी 12:30 वाजता बीडला पोहोचेल. त्यानंतर 30 ट्रेन दुपारी 1 वाजता बीडहून निघून संध्याकाळी 6:30ला अहिल्यानगरमध्ये पोहोचेल. बीड ते अहिल्यानगर दरम्यान एकूण 16 स्टेशन्स आहेत. बीड, राजुरी, रायमोर, विगणवाडी, घाटनांदूर, अंबळनेर, बावी, किणी, आष्टी, कडा, धानोरा, सोलापूरवाडी, लोणी, नारायणडोह आणि अहिल्यानगर या स्थानकांवर ही ट्रेन थांबेल. दादरमधील मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेनं आरोप केलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पुतळ्याची पाहणी केली. महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न होतोय अशी शंका उद्धव ठाकरेंकडून व्यक्त करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री मीनाताई ठाकरेंच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामधल्या पुतळ्यावर अज्ञातानं लाल रंग फेकला. या विरोधात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याबद्दल नेमकं काय घडलं तेही पाहूयात. प्रबोधनकार ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ठाकरेंचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये आले होते. पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचं कार्यकर्त्यांना समजलं. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून पुतळा परिसरात पाहणी करण्यात आली. पुतळ्यावर लाल रंग फेकल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी जात पाहणी केली. बिहारमध्ये ज्याप्रमाणे मोदीजींच्या मातोश्रींचा अपमान केला ते निमित्त करून बिहार बंद करण्याचा जसा असफल प्रयत्न झाला तसा कदाचित महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न कोणाचा तरी असू शकतो. दोनच वृत्ती किंवा दोनच प्रकारच्या व्यक्ती याच्यात असू शकतात की ज्यांना स्वतःच्या आईवडिलांचं नाव घ्यायला लाज लज्जा शरम वाटते अशा कोणतरी बेवारस लावारिस व्यक्तीने केला असेल. पाहणीनंतर उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. आरोपीला 24 तासांच्या आत पकडा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे. पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकाराचा उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप नेते आशिष शेलारांनी निषेध केलाय. मी स्वतः जॉईंट शिपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्तांशी बोललोय. खरं म्हणजे हा दुर्दैवी प्रकार आहे. त्याचा खऱ्या अर्थाने निंदा करावी, निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि म्हणून पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की तात्काळ त्याच्यामधून जो कोणी ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावर कठोर कारवाई करावी. नालायकपणा हा नीच प्रकार आहे. ज्या समाजकंटकाने माते फुरुने गुन्हेगाराने हे कृत्य केलंय तो अटकही झाला पाहिजे, तातडीने अटक होऊन दंडितही झाला पाहिजे आणि अशा प्रकारचं नीच कृत्य करणाऱ्याला पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे. मी स्वतः आयुक्तांशी या विषयात बोललो आहे आणि त्या कारवाईचा आश्वासन मला आयुक्तांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकाराचा नाशिकमध्ये निषेध करण्यात आला. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मीनाताई ठाकरेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. या प्रकारची घटना ही निषेधार्हच आहे. ज्या कुठल्या समाजकंटकांनी ही घटना केली आहे त्याला पोलीस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं हे मला योग्य वाटत नाही. राज्यामध्ये आरक्षणावरून ओबीसी आणि बंजारा समाजाकडून मोर्चे काढले जातात. मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात हिंगोलीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा निघाला तर एसटीतून आरक्षण देण्याची मागणी करत बंजारा समाजानं सुद्धा आंदोलन केलं. दुसरीकडे मराठ्यांना कुमी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झालेलं आहे. हिंगोलीत ओबीसींचा भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी मोर्चातून करण्यात आली. लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.
हा जो GR काढलाय हा ओबीसीचा आरक्षण संपवणारा GR आहे. मुख्यमंत्री महोदयावर आजही आमचा विश्वास आहे की हा बेकायदा GR तुम्ही पहिल्यांदा रद्द करा, कारण या GR अन्वये तुम्ही कितीतरी म्हणला धक्का लागला नाही तरी धक्का लागून गेलेला आहे. ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. दुसरीकडे एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजानं मोर्चे काढले. वाशिम तहसील कार्यालयावर बंजारा समाजानं मोर्चा काढला. बंजारा समाजातले नागरिक आणि महंतही या मोर्चात सहभागी झाले. जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. चाळीसगावमध्येही पारंपरिक वेशभूषेत बंजारा समाजानं मोर्चा काढला. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेत निवेदन दिलं. जालन्यात बंजारा आमरण उपोषण स्थळी लोणीकरांनी भेट दिली. बंजारा समाजाला एसटीतून आरक्षण देण्याच्या प्रश्नावर माझी भूमिका सकारात्मक असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या मागणीबद्दल मी ऑलरेडी सकारात्मक भूमिका दाखवली, पण मी कोण देणारी? मी काही सुप्रीम कोर्ट नाही, मी काही केंद्र शासन नाही आणि मी सर्व त्याचं संविधान नाही. संविधानाच्या चौकटीमध्ये समाजांना न्याय मिळाला पाहिजे, मग तो गरीब मराठापासूनच बंजारा समाजापर्यंत सर्वांना. जालन्यात एसटी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजही आक्रमक झालाय. दीपक बोराड यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. मराठवाड्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू करण्यात आलंय. धाराशिवमध्येही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं. हिंगोलीत मंत्री जिरवळांच्या हस्ते 50 कुणबी प्रमाणपत्र देण्यात आली. लातूरमध्ये शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप झालं. कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झाल्यानंतर जरांगे पाटलांनी चलो दिल्लीचा नारा दिलाय. हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर दिल्लीत देशभरातील मराठा समाजाचं अधिवेशन घेणार असं जरांगेंनी सांगितलंय. दिल्लीपर्यंत झेंडा त्या दिवशी भगवा फडकतो. कुठं कुठं आपल्या राज्याचे पवित्र पाय लागले, पवित्र भूमी झाली, त्या भूमीला आपण नतमस्तक झालो पाहिजे राव. म्हणून एक दिवस आपल्या भावंडासाठी, आपल्या मराठा समाजासाठी आपण सगळे एकत्र भेटायचं दिल्लीला. एक मोठं अधिवेशन आम्ही घेतो, मोठं अधिवेशन दिल्लीला घेतो. आरक्षणासाठी दोन समाजातील कटुता थांबवली पाहिजे या माझ्या वाक्याचा अर्थ वाय होतो का, अशी विचारणा शरद पवारांनी केली आहे. कटुता थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हातभार लावला पाहिजे. फडणवीसांच्या टीकेवरून शरद पवारांनी हा पलटवार केलाय. आपल्याला माहिती आहे पवार साहेब कशा करता प्रसिद्ध आहेत. पवार साहेबांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, याकरताच पवार साहेब प्रसिद्ध आहेत. त्याच्यामुळे मोठे नेते आहेत, त्यांच्यावर अधिक काय बोलू. त्याचा अर्थ वाय त्यांना कळत असेल तर मला काही म्हणायचं नाही. काही किंमत देऊन एकत्र गेलं पाहिजे, कटुता थांबवली पाहिजे, या वाक्याचा अर्थ तसा होतो. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा प्रसंगी सगळ्यांच्या संदर्भात एक वाक्य त्याला सूचक वातावरण करायचा हातभार लावला पाहिजे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी ओबीसी आंदोलकांकडून गोंधळ घालण्यात आला. तर बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न झालाय. 2 तरुणांकडून ताफ्यासमोर येऊन आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. तिकडे धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडत असताना खासापुरीतील ग्रामस्थांनी गोंधळ घातला. काय म्हणणं आहे, कशासाठी? खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात. यापेक्षा मोठा स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही. पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल. 4च माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही.